वळूयात पुढच्या बातमीकडे। सध्या मुंडे बहीण भावांच्या राजकीय वक्तव्याची जोरदार चर्चा आहे। अशातच धनंजय मुंडे यांनी एक नवं वक्तव्य केलंय। राजकारणात राहावं की नको असा प्रश्न त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विचारला। आज राजकारणात जातीपाती आणि धर्माच्या गलिच्छ वळणावर हे सगळं गेलं याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली। अगदी 2च दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी सुद्धा निवृत्तीचे विचार येतात, पण तुमचा उत्साह पाहून माझाही उत्साह वाढतो आणि काम करावंसं वाटतं असंही म्हटलं होतं। अशा राजकारणामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीलाही वाटतंय की खरंच आज ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय जाती पाती धर्माचं, अशा जाती पाती धर्माच्या इतक्या गलिच्छ पातळीला पोहोचलेल्या राजकारणात आपण राहावं का नाही। पण नंतर लक्षात येतं, हा विचार जरी मनात आला राहावं का नाही राहावं, पुन्हा वाटतं की उपेक्षितला उपेक्षित माणूस, लहानातले लहानी जात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा समुदाय एकत्र प्रस्थापित करायची। माटेगावचं नाव सगळ्यांनी घेतलं। आमचे धनुभाऊ ते म्हणले त्यांना पारितोषिक मिळालं का आणखी काय मिळालं, पण त्यांना समाज कल्याण खातं मिळालं। धनुभाऊ मला तर पशुसंवर्धन मिळालं। मला तर ज्यांना बोलता येत नाही, पशुसंवर्धन सांगत असताना आपल्याकडे पर्यावरण पण आहे। अहो पण दोन्ही लोकांना व्यक्त होता येत नाही ना। पर्यावरण मंत्रालय हे समजवतं ना की लोकांना, पण मुंडे साहेबांची एक शिकवण आहे। मुंडे साहेबांनी सांगितलं जे पद आपल्याला मिळतं ते पद आपल्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे, या संस्कारात आम्ही वाढलेलो आहोत। त्यामुळे मनातली खंत या दोघांनी एक प्रकारे बोलून दाखवली। पण पंकजाताई आणि धनंजय मुंडे हे नेमके कोणत्या संदर्भात बोलले हे मला माहीत नाही, अशी सावध भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली। धनंजय मुंडे कुठल्या संदर्भाने बोलले, पंकजाताई कुठल्या संदर्भाने बोलला, मला काही माहिती नाही। त्यामुळे मी काही टिप्पणी करणं योग्य नाही। खरं तर आपल्या महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती जपूनच आपण सर्वांनी राजकारण केलं पाहिजे। पक्ष विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण केलं पाहिजे, ही भूमिका महत्वाची आहे।